आज धर्मवीर 2 च्या पोस्टरचं अनावरण झालेलं आहे आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे. हा पिक्चर मी जेव्हा लागला होता पहिला तेव्हा मी जाऊन आवर्जून थिएटरमध्ये पाहिला होता. मंगेशनी मला बोलवलं होतं तेव्हा, आणि तेव्हा माझी भरभरून करमणूक झाली आणि त्याबद्दल मला करमणुकीबद्दल मला एक खात्री वाटली की आता प्रेक्षकांची सुद्धा करमणूक होणार, जी झाली. कारण दिघे साहेबांचा आशीर्वाद या चित्रपटाला लाभला होता. त्याचबरोबर मी तर पाहिलंय, पण लोकांनी सुद्धा साहेबांचं तरुण पण पाहिलं. ते सध्या पण आता पण तरुणच आहे, असं नाही आहे की नाही आहे, पण त्यांची सुद्धा व्यक्तिरेखा अतिशय सुंदररित्या मांडली गेली. दिघे साहेबांची व्यक्तिरेखा लोकांनी जवळून पाहिली. ज्यांना त्यांच्या नशिबात त्यांना पाहणं होतं त्यांना पाहता आलं. आमच्या प्रसादच्या रूपाने त्यांनी अप्रतिम काम केलं. त्याला मी हेही म्हटलेलं होतं की या चित्रपटाकरता तुला, या चित्रपटाच्या तुझ्या अभिनयाकरता तुला कदाचित अवॉर्ड मिळेल, कदाचित नाही पण मिळणार, कारण तिथे 4 लोक असतात ठरवणारी. त्यांच्यावरती आपला काही कंट्रोल नसतोच. कधी मिळो न मिळो, पण या चित्रपटात असा अभिनय करून प्रसादनी त्याच्यातल्या त्या अभिनेत्याला स्वतःच अवॉर्ड दिलेला आहे असं मला वाटलं होतं. जे मी तेव्हा जाहीर म्हणजे तुझ्याबरोबर तुला सांगितलंही होतं. खूप छान आहे. आजचा दिवसही खूप मोलाचा आहे. 2 वर्ष झालेली आहेत साहेबांना शपथ घेऊन. आणि मला मंगेशला विचारायचं आहे की 10च वर्ष का? त्या राशन आहे का? तू का म्हणजे का असं का असं बोल ना. मग का 10 वर्ष? असंच तुमच्या हातून छान छान काम, चांगलं चांगलं काम घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. चित्रपटात तुम्ही काम केलं नाहीत याबद्दल आम्हाला अजिबात खंत नाही. अच्छा आहात. अच्छा हे बघा, हे कधी सांगणार? पण ठीक आहे. पण तुम्हाला मी एक या इंडस्ट्रीचा एक सिनियर ऍक्टर म्हणून मी तुमचं स्वागत करतो या इंडस्ट्रीत. आणि या सोहळ्याला तुम्ही सर्व आवर्जून उपस्थित राहिलात, आमच्या आनंदात सहभागी झालात, त्यामुळे तुमचे आभार. खूप खूप शुभेच्छा आणि लहानांना शुभाशीर्वाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.